पूर्वीच्या काळापासूनच वटपौर्णिमाच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. पण या मागचं नेमकं कारण काय असेल बरं? तर सत्यवानाचं आयुष्य हे केवळ 1 वर्षाचं आहे असं नारद मुनींनी सावित्रीला सांगून सुद्धा तिने सत्यवानाशीच विवाह केला. आणि भविष्यवाणीतील तो दिवस आला जेव्हा यमदेवाने सत्यवानाचे प्राण घेतले. तेव्हा सावित्रीने यमाच्या मागे चालत जात कळकळीच्या विनंत्या केल्या आणि आपल्या पतीचा प्राण परत मिळवण्यासाठी जिद्दीनं प्रयत्न केला. परंतु यमराजाने मात्र नकारच दिला. पण तिचा ठाम निर्धार पाहून तिला 3 वर मागण्यास सांगितले. त्यातील शेवटच्या वरामध्ये सावित्रीने मात्र अत्यंत हुशारीने आपल्याला पुत्र प्राप्ती होऊ दे असा वर मागितला. वैतागलेल्या यमराजाने गडबडीत तथास्तु म्हटलं. परिणामी यमाला सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत करावेच लागले. आणि ही सर्व कथा एका वटवृक्षाखाली घडली. त्यामुळे वटपौर्णिमाच्या दिवशी अनेक सावित्र्या आपल्या सत्यवानाच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. पण मग वडाच्या झाडाला 7च फेरे का मारतात? त्या वटराजाला सुहासिनी 7 जन्माचं बंधन घालतात आणि 7 जन्म हाच पती लाभू देत असा आशीर्वाद मागतात. तर वटपौर्णिमाला सौभाग्याचा सण असंही म्हणतात. तर वटपौर्णिमाची ही सुंदर प्रथा अशीच चालत राहो. तर आम्ही वेडिंग हेअरवर अशाच आपल्या मराठी परंपरा मागचे खरे अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न